त्याबद्दल तुमच्या सर्व योगवर्गाचे धन्यवाद. खरोखर योगामुळे आपल्याला काय पाहिजे तुम्हाला जाणीव आहेच, परंतु योगाचे आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही एवढे अगणित फायदे आहे. फक्त आपला योगा आपण करतो, किती करतो, काय करतो त्यावर मत. आता आज माझा योगा झाला नाही, कोणत्या फोनाला मला इकडं तयारी करून यावं लागलं. आणि आज मला फुल योगा करावा आज, तर म्हणून नमस्कारामध्ये मी पूर्ण कवर करून घेतो. तर ते पूर्ण मन लावून मी करतो, पूर्ण शरीराला ताण देतो. तुम्ही पाहिलं असेल रस्त्याने जाताना बस कुत्रे उभे सकाळी सकाळी फिरायला गेलो तर कुत्रे असे करतात, असे ताणतात. ताणल्यामुळं काय होते, पूर्ण आपल्या ज्या नसनाड्या आहे ह्या पूर्ण मोकळ्या होत्या. मोकळ्या झाल्यामुळं पूर्ण रक्तप्रवाह आपल्या शरीरामध्ये व्हायला लागतो. आणि तेच आपण कोणतेही जे आसनं करत असेल, नमस्कार करत असेल, तर त्या प्रत्येक पोजमध्ये तुम्हाला किती तुम्ही अवलंबून आहे. तुम्ही जर ढिलेपणानं केलं तर तेवढे फायदे होत नाही, कमी फायदे होतात. म्हणून तुम्हाला योगापासून जास्त रिझल्ट पाहिजे असतील तर पूर्ण मन लावून आता जसं मी आता इथं ओंकार केला, ओंकारामध्येही तुम्हाला जास्त फायदे पाहिजे असतील तर ओंकार आपला विसर होत नाही अजूनही. म्हणजे पुष्कळ, म्हणजे तुमचा 10% आहे ओंकार. म्हणजे 100%मध्ये पोहोचण्यासाठी ओंकार कसा केला पाहिजे तर तुम्ही आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि सामूहिकमध्ये ज्यावेळेस आपण ओंकार करतो त्यावेळेस ज्या सर्वांच्या ज्या ध्वनी आहे, कधी कधी बघा तुम्हाला एवढं खूप चांगलं वाटते. का वाटते तर त्यावेळेस त्या ओंकाराची जी ध्वनी आहे सर्वांचे एकत्र होऊन त्याचा तो इफेक्ट पूर्ण परिसरात पडतो. म्हणून ओंकार करतानाही सर्वांनी सोबत म्हणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मागं पुढं जर असलं तर ते स्वर जुळत नाही. जर संगीतामध्ये बरोबर तबला पेटी स्वर जुळले तर छान वाटते ऐकायला. हे जर मागं पुढं झालं ऐकते का, तसंच ओंकाराचं आहे.